नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचा आज 99वा स्मृती दिन. आरक्षणाचं जनक अशी खरं तर शाहू महाराजांची ओळख आणि याच शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. बालपणापासूनच शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले अशा थोर व्यक्तींचा प्रभाव होता. समाजातल्या दुर्लक्षित दुर्बल घटकांना शाहू महाराजांनी ओळख निर्माण करून दिली. छत्रपती म्हणून 1894च्या एप्रिल महिन्यात शाहू महाराजांचा करवीर गादीवर राज्याभिषेक झाला आणि 1922 पर्यंत राजर्षी शाहू महाराज यांनी तब्बल 28 वर्षे करवीरचा राज्यकारभारही केला. कोल्हापूरमधील डॉक्टर देविका पाटील यांनी शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण नेमकं कसं दिलं गेलं हे उदाहरणासहित न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. ऐकूयात. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती असं का म्हटलं जातं शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक? तर त्यांनी त्या गोष्टीची उपयुक्तता किती आहे, आरक्षण समाजासाठी, मागासलेल्या वर्गासाठी किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी अनेक रित्या प्रयत्न केलेला. तेव्हाही म्हणजे आरक्षणाचं जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या आधी सुद्धा तेव्हा सुद्धा काही लोकांनी त्यांना विरोध केलेला. पण विरोध केल्यानंतर त्यांनी अनेक उदाहरण देऊन त्यांना ते स्पष्ट करत होते. त्यातलंच एक सगळ्यात अगदी सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे घोड्याचं आणि घोड्याच्या चंदीचं. म्हणजे त्यांनी एका मैदानात खूप सारी चंदी म्हणजे घोड्याचं खाद्य जमा केलं आणि तिथं त्यांच्या पागेतील सगळे घोडे सोडून दिले. तर ते घोडे सोडून दिल्यानंतर सगळ्यात प्रथम जे सशक्त सुदृढ असे जे काही घोडे होते त्यांनी पहिला जाऊन ती चंदी फस्त केली आणि जे अशक्त होते, दुबळे होते, त्यांना ती काही मिळाली. आणि हे दाखवून देऊन त्यांनी तेव्हा आपल्या दरबारी लोकांना किंवा जे आरक्षणाला विरोध करत होते त्यांना ते दाखवून हे कसं आहे, म्हणजे किती समाजाला आवश्यकता आहे हे त्या घोड्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट केलेलं. आणि त्यानुसारच त्यांनी 1902 साली आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ह्या गोष्टीला आज जवळजवळ 120 वर्ष पूर्ण होत आहे. पण तो जाहीरनामा प्रसिद्ध करून सुद्धा आजही त्या गोष्टीची तितकीच गरज आहे. कारण हे आपल्याला दिसून येते. कारण भारतातील अनेक समाज म्हणजे पूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यातील अनेक समाज हे त्या राज्याला किंवा केंद्र सरकारला आरक्षण मागत आहेत. हे त्यासाठीच कारण आरक्षणाचे फायदे दिसून येतात. जेव्हा जो समाज दुबळा आहे त्याला जर काही प्रमाणात जर आपण सवलती दिल्या आणि त्या सवलती आपण फक्त कायद्यानंच देऊ शकतोय. समाजाला चांगुलपणावरती विश्वास ठेवून जर त्यांना ते करायला सांगितलं तर ते कितपत म्हणजे किंवा ते अशक्यच आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे ते कायद्यानंच ते आरक्षण द्यायला पाहिजे. त्यामुळेच त्या लोकांना फायदा होतो. त्या काळात जेव्हा शाहू महाराजांनी 1902 साली जेव्हा आरक्षण 50% नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण दिलं आणि तेव्हा बहुजन समाज जेव्हा की 98-99% तेव्हा तो समाज होता. पण तो नोकरीमध्ये साधारणतः 1-2 टक्क्यावरच होता. आणि तो पण कुठला अगदी ते शिकलेले होते म्हणजे पारसी लोक किंवा ख्रिश्चन लोक हेच होते. आणि नोकरीमध्ये ह्या पारसी ब्राह्मण हे उच्च वर्गीयांचंच तेव्हा प्रभुत्व होतं. आणि त्यामुळे हे जे गरीब होते किंवा ज्यांना शिक्षण नव्हतं किंवा जो बहुजन समाज होता त्यातलं खूप कमी एखाद दुसराच व्यक्ती असायचा. तोही खूप नंतर यायला लागले. त्यामुळे जर त्या समाजातील लोक जे की शिकलेलेच नाहीत आधी आणि शिकून सुद्धा जर नोकरी नाही, कारण ह्या वर्गाचं प्रभुत्व खूप होतं, ते लोक त्यांना एक तर नोकरीत येऊ देत नव्हते आणि आले तर त्यांना इतकी वाईट वागणूक असायची की ते लोक नोकरी सोडून द्यायचे. त्यापेक्षा ते नको, मग शिकून सुद्धा काय फायदा असा विचार करून लोक शिकायचे पण नाहीत. आणि त्यामुळे मग त्यांचं नोकरीतील प्रमाणच कमी होतं. पण शाहू महाराजांनी जेव्हा 50% आरक्षण केलं तेव्हा बहुजनातील सगळे वर्ग म्हणजे सगळा ब्राह्मणेतर समाजाला त्याचा खूप फायदा झाला. त्यांना म्हणजे नोकऱ्या मिळाल्या, त्यांचा आर्थिक स्तर सुधारला किंवा त्यांना शिक्षणाचं महत्त्व मिळालं, समाजात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. असे अनेक फायदे त्यांना
समाजातून म्हणजे आरक्षणातून मिळाले. शाहू महाराजांना महान समाज क्रांतिकारक म्हणूनही ओळखलं जायचं. त्याचबरोबर पत्रकारांचा पाठीराखा, हिंदी शास्त्रीय संगीताचा एक पुरस्कर्ता, मराठी रंगभूमीचा एक शिल्पकार, भारतातील हरित क्रांतीचा अग्रदूत, आधुनिक महाराष्ट्राचा एक भाग्य विधाता ही देखील राजर्षी शाहू महाराजांची ओळख आहे. शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून दिला. 28 वर्षांच्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी अनेक वास्तू देखील बांधल्यात. त्यातल्या अनेक वास्तू आजही कोल्हापूर जिल्ह्यात ताठ मानेने उभ्या आहेत. त्यामध्ये भवानी मंडप, जुना राजवाडा, खासबाग मैदान या वास्तूंचा समावेश होतो. शाहू महाराजांनी ही जी शिक्षणाची आणि आरक्षणाची चळवळ सुरू केली होती, त्याचं पहिलं फळ म्हणजे फर्स्ट फ्रूट ऑफ मराठा बोर्डिंग हाऊस PC पाटील. म्हणजे PC पाटील म्हणजे लेफ्टनंट जनरल SSP थोरात साहेब जे होते, ज्यांनी भारतीय लष्कराचं प्रमुख पद ते घेतलं होतं, त्यांचे वडील. त्या PC पाटलांनी कृषी या क्षेत्रामध्ये एज्युकेशन घेतलं. शाहू महाराजांनी ते ज्या वेळेला मॅट्रिकमध्ये पहिले आले त्यावेळेच्या तत्कालीन, त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांना उडकून काढलेलं होतं. स्वतःचे अधिकारी पाठवून त्यांच्या घरातून त्यांना आणलं आणि त्यांना विचारलं की त्यांनी PC पाटलांनी सांगितलं की माझं आता मॅट्रिक झालंय, पण आता मी परीक्षा पुढची काय देणार नाही आणि शिक्षण बंद करणार. का तर घरची परिस्थिती नाही, वडिलांची परिस्थिती नाही आहे आणि पुढचं शिक्षणासाठी कोल्हापुरामध्ये किंवा पुण्यामध्ये असं जाऊन राहावं लागेल आणि ती माझी परिस्थिती नाही. त्यावेळेला शाहू महाराजांना हे रिअलाईज झालं की आपण या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ग्रामीण भागात असतील किंवा भागाच्या. कारण कोल्हापुरात आल्यानंतर आता जशी हॉटेल्स, लॉज किंवा वसतिगृहात तशी नव्हती. म्हणून मग शाहू महाराजांनी पहिलं मराठा बोर्डिंग हाऊस काढलं आणि त्या पहिल्या मराठा बोर्डिंग हाऊसचे पहिले विद्यार्थी म्हणजे PC पाटील होते. आणि या PC पाटलांनी त्या मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये राहिले. त्यांनी खूप चांगलं शिक्षण घेतलं आणि ते शेतकी अधिकारी झाले. शेतकीमधलं कृषीमधलं प्रशिक्षण घेतलं त्यांनी चांगल्या पद्धतीनं, चांगल्या लेवलचं. कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा राहिले, नंतर पुण्यात गेले, नंतर मुंबईमध्ये जाऊन ते शिक्षण घेतलं, पूर्ण केलं त्यांनी. आणि त्यावेळेला शाहू महाराजांनी परत एकदा हे जे काय पहिलं फळ होतं मराठा बोर्डिंग हाऊसेसचं, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी लागावी, म्हणजे त्यांनी फक्त कोल्हापूर संस्थानात त्यांना ठेवलं नाही. त्यांची इच्छा होती की मी कोल्हापूरच्या संस्थानातच राहतो आणि कोल्हापूर संस्थानामध्ये कृषीविषयी काम करतो. शाहू महाराज म्हटले इथं नको, कृषी आणि शेतकरी हे कोल्हापूर संस्थानाच्या सुद्धा बाहेर आहे आणि तुझं शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे आणि तू बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये शिक्षणासाठी काम कर म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्यासाठी त्यांनी तत्कालीन जे गव्हर्नर होते त्यांना एक दिलेलं पत्र उपलब्ध आहे. शाहू महाराजांनी स्वतः लिहिलंय की माझ्या बोर्डिंग हाऊसमधले PC पाटील हे मागास मराठा समाजातले, कृषी समाजातले एक विद्यार्थी हे पास झालेले आहेत आणि त्यांना तुम्ही नोकरी देता का, कारण ते इलिजिबल आहेत. अशा पद्धतीचं पाठवलेलं पत्र उपलब्ध आहे. म्हणजे शाहू महाराजांनी फक्त कोल्हापूर संस्थानामधल्या शेतकऱ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी काम केलं नाही, तर कोल्हापूर संस्थानाच्या पैशावर, शाहू महाराजांच्या पैशावर ज्यांनी शिक्षण घेतलं, जे मोठे झाले, त्या व्यक्तींना कोल्हापूर संस्थानाबाहेरच्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून त्यांनी तिकडं सुद्धा पाठवलं होतं. एक ट्रान्सफॉर्मेशन बघा कसं असतं एखाद्या ह्याचं. PC पाटील हे वडगावचे, आमच्या इथल्या खेडेगावातला एक विद्यार्थी, शेतकऱ्याचा एक मुलगा हा अधिकारी होतो आणि त्याच अधिकाऱ्यांचा मुलगा लेफ्टनंट जनरल SSP थोरात साहेब की जे भारतीय लष्कराचे प्रमुख होतात. हे जर शाहू महाराजांनी त्यांना त्या खेडेगावातनं उचलून बोर्डिंग हाऊसमध्ये ठेवलं नसतं, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं नसतं, तर भारताला एक चांगला योद्धा सुद्धा मिळाला नसता आणि लष्कर प्रमुखापर्यंत जाणारा एक व्यक्ती हे आपल्या भारताला मिळाले. आणि हे शाहू महाराजांच्या या लहानसा कार्याचं, त्यावेळेला एक लहानशी कृती होती की एका विद्यार्थ्याला शिकवणं खेडेगावात आणणारी, हिचं प्रतिबिंब किती मोठ्या प्रमाणात पडलं हे आपण बघतोय. त्यांचे चिरंजीव यशवंतराव थोरात साहेब आहेत, ते नाबार्डचे भारताचे अध्यक्ष होते, अखिल भारतीय. असं आपण बघतोय सगळ्या गोष्टी की हे खूप मोठं काम शाहू महाराजांनी केलं. म्हणजे त्यांनी एक लहानसं बी रोवलं. शाहू महाराजांच्या काळातच विद्यार्थ्यांच्या संख्येचं आपल्याला माहित आहे की किती कमी विद्यार्थी होते आणि परत पुढे किती वाढले. 0 बोर्डिंग हाऊसेस होते, तिथे 23 बोर्डिंग हाऊसेस झाले. कोल्हापूर संस्थानला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणायला लागले. आणि त्याच्यातून जे विद्यार्थी शिकले त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब, ज्यांना आधुनिक महाराष्ट्राचे भाग्य विद्यार्थी समजलं जातं,
हे सुद्धा शाहू महाराजांच्या हे शिक्षण प्रणालीचे विद्यार्थी आहेत किंवा त्यांचं फळ आहे म्हटलं तर चालेल. खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षणामध्ये शाहू महाराजांनी काम केलं आणि त्याची प्रतिबिंब आज तुम्ही उदाजी मराठा बोर्डिंग हाऊस असेल, सातारचं रेहत शिक्षण संस्था असेल, पंजाबराव देशमुख साहेबांनी स्थापन केली शिवाजी शिक्षण संस्था असेल या किंवा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, या सगळ्या शिक्षण संस्था ज्याच्या आधारावर आज आधुनिक महाराष्ट्राची शिक्षणाची सगळी डोलारा उभा आहे, ह्याचे सगळ्याचं मूळ हे शाहू महाराजांच्या विचारामध्ये आणि शाहू महाराजांनी केलेल्या मदतीमध्ये आहे असं मला वाटतं. राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळातच शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिला सबलीकरणही यशस्वी करून दाखवलं. होय, त्या काळात शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी 1917 सालीच प्राथमिक मोफत शिक्षण सुरू केलं आणि अनेक भागांमध्ये शाळा वसतिगृहही सुरू केलीत. जर पालकांनी आपल्या शाळेत पाल्यांना पाठवलं नाही तर दंड आकारणारा पहिला राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आणि म्हणूनच त्यांची शिक्षणाच्या क्षेत्रातील दूरदृष्टी हे प्रेरणादायी आहे. यासोबतच महिलांसाठी देखील शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा, घटस्फोट कायदा, देवदासी कायदा, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा हे कायदे देखील त्या काळातच तयार केले होते. यावरूनच शाहू महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन समोर येतो. शाहू महाराज हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते. सत्यशोधक चळवळीला शाहू महाराज यांनी प्रेरणा दिली. तर शाहू महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक घटना आजही ताज्या आहेत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कोणतीही गोष्ट नीट येण्यासाठी किंवा व्यवस्थित होण्यासाठी त्या विषयातलं ज्ञान शिक्षण ह्याची आवश्यकता आहे. हा शाहू विचार आहे. शाहू महाराजांनी हा विचार अनेक ठिकाणी अनेक वेळा मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यासाठी त्यांनी म्हणजे अगदी तेव्हाच्या समाजातलं शेतकरी किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील किंवा सैनिकांसाठी प्रशिक्षण, ह्या त्या काळाच्या खूप पुढच्या गोष्टी होत्या. तेव्हा ह्या गोष्टी शिक्षणात शिकवल्या जात नव्हत्या. शेतकरी हा आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे शेती करत होता. पण त्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर तुम्ही शिक्षण दिलं तर तुम्हाला तर त्याच्याकडून शेती खूप चांगल्या पद्धतीनं होऊन उत्पन्न चांगलं होऊन तो समाजाला देशालाच फायदा होणार आहे. हे ओळखून शाहू महाराजांनी शेतीचं प्रशिक्षण देण्याचं, शेतीचं किंवा सैनिकी तसंच व्यवसायाचं प्रशिक्षण देण्याच्या शाळा केंद्र सुरू केलीत. त्यानुसार केलेले आपण जसं पाहतो तसंच शाहू महाराजांनी 1917 साली जो प्राथमिक आणि मोफत शिक्षणाचा कायदा जो केला तो कायदा ही खूप महत्वाचा आहे. कारण यामुळे प्राथमिक शिक्षणातूनच पुढे उच्च शिक्षणाकडे मुलं वळतात. पण प्राथमिक शिक्षणासाठी त्यांनी त्या काळात जे त्यांचं आतापर्यंत 5 लाख एकूण त्यांचं शिक्षणावरती ते खर्च करत होते, पण 1917 साली सक्तीच्या आणि मोफत शिक्षणासाठी त्यांनी 1 लाख जादाचं बजेट डिक्लेअर केलं आपल्या अर्थ खात्यातून. आणि त्यातील 80,000 हे दरबारातून म्हणजे त्यांच्या दरबारातून जाणार होते आणि 20% पैसे हे देवस्थान समितीकडून, म्हणजे जे की आता आपण आज सुद्धा असं म्हटलं जातंय की मंदिरांच्याकडे किंवा देवस्थान समितीकडे खूप मोठी रक्कम आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, त्याचा समाजासाठी उपयोग करावा, हा विचार शाहू महाराजांनी तेव्हा प्रत्यक्षात उतरवलेला आहे 1917 सालीच. आणि तो जो प्राथमिक शिक्षणाचा जो सक्तीचा कायदा केलाय तो कायदा फक्त तो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावरच नाही तर त्या विद्यार्थी किंवा त्या मुलाच्या आई वडिलांच्यावरतीही बंधनकारक होता. 12 वर्षाच्या पुढील कोणतंही मूल शाळेच्या शिवाय राहू नये आणि जर ते राहत असेल तर ते का राहते ह्याची चौकशी शिक्षकांनी करावी. ते 6 महिन्यातले 6 दिवस जर ते सलग शाळेमध्ये नसेल किंवा एका महिन्यातले 15 दिवस जर ते वेगवेगळे 15 दिवस जर ते नसेल तर त्या शाळेच्या शिक्षकानं त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्या पालकांकडे त्याची चौकशी करणं आवश्यक होतं. आणि त्यात जर ते पालक दोषी आढळले तर त्यांना पहिल्यांदा 1 आना हे होतं काय ते दंड होता. पण तो पुढं वाढत, जर तो परत आणि 2-3 वेळा जर झालं तर त्याला 1 रुपयापर्यंत तो दंड वाढत होता. म्हणजे ज्या काळात सोनं 20 रुपये 18-20 रुपये तोळं होतं त्या काळात
₹1 दंड शेतकऱ्याला म्हणजे कुणीही देणं गरिबानं, त्यापेक्षा ती मुलांना शाळेला घालणं त्यांना जास्त फायद्याचं वाटत होतं आणि ह्यातून समाजाचा दुहेरी फायदा झालेला आपल्याला दिसून येतं. आणि हे शाहू महाराजांनी हे जे शिक्षणाचं आहे ते म्हणजे सर्व वर्गासाठी, स्त्रियांसाठीही शिक्षणाचे अनेक कायदे केले आहेत. शिवाय स्त्रियांसाठी त्यांनी इतरही कायदे खूप केलेले आहेत, जसं की ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. शाहू महाराज हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते. सत्यशोधक चळवळीला शाहू महाराज यांनी प्रेरणा दिली आहे. शाहू महाराज हे महात्मा फुलेंचे अनुयायी होते असं म्हटलं जातं. त्याचं एक साधं उदाहरण मी देतो. एक तर सत्यशोधक चळवळीतली जी माणसं आहेत ही सगळी म्हणजे शाहू महाराजांचे जे सगळे मोठे अधिकारी होते, म्हणजे भास्करराव जाधव असतील, त्यांचे स्वतःचे दिवाण सबनीस असतील किंवा डोंगरे असतील, अनेक मंडळी शाहू महाराजांच्या भोवतीची ही शाहू महाराज सत्यशोधक होते का नव्हते याच्याविषयी वाद आहे, पण शाहू महाराजांचं जे प्रभावळ होती ही सगळी सत्यशोधकांची होती. आणि महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांच्या हिताचा जो विचार आहे, बहुजन समाजाच्या हिताचा विचार शाहू महाराजांनी पुढे नेला. किंबहुना माझं तर म्हणणं असं आहे की शाहू महाराजांच्यामुळे सत्यशोधक चळवळ ही जगली, टिकली आणि वाढली. शाहू महाराज जर झाले नसते तर सत्यशोधक चळवळ एवढी फोफावली नसती. आणि शाहू महाराज हे महात्मा फुलेंच्या चरित्राकडे कसं बघत होते ते, एक तर त्यांनी पुस्तकं जी महात्मा फुलेंच्यावर लिहिली होती ती आपल्या संस्थानातल्या सगळ्या शाळांना घ्यायला लावली होती, त्याचे आदेश आपल्याकडे उपलब्ध आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, गंज पेठेतलं महात्मा ज्योतिरावांचं जे निवासस्थान आहे, जे आज राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे, ते राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि त्यावेळेला व्हावं, ते जतन व्हावं म्हणून शाहू महाराजांनी प्रयत्न केले होते. हे आपल्याला इथं मला सांगावं असं वाटतं. आणि शाहू महाराज ज्योतिरावांच्या विचाराबरोबरच त्यांनी त्यांच्या वास्तूसुद्धा जतन करायसाठी प्रयत्न केले, हा महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की तत्कालीन समाजामध्ये असणारी अस्पृश्यता जी आहे ती कृतीनं नष्ट करणं, कायदे करून नष्ट तर केलीच, करवीर संस्थानात तर त्यांनी कायदे केलेच. अस्पृश्य हा शब्द मला कानात जस्त ओतल्यासारखा भासतो असं शाहू महाराजांच्या पत्रातली वाक्य आहेत. आणि अस्पृश्य हा शब्द उच्चारण्याला जो उच्चारेल त्याला किंवा तो कृती करेल तशी त्याला प्रॉसिक्यूट का करू नये, म्हणजे त्याच्यावर गुन्हे का दाखल करू नयेत असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. त्यांनी स्वतःच्या संस्थानामध्ये तशा पद्धतीचं कायदे केले. सगळी जी सार्वजनिक पानवठे असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, सार्वजनिक मंदिरं असतील, ही सगळी त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. एवढंच नाही तर स्वतःच्या गाडीचे ड्रायव्हर्स असतील, हत्तींचे माहूत असतील, घोड्यांचे रथ जे होते शाहू महाराजांचे त्याच्यावरचे जे कोचमन होते, ह्या सगळ्या तत्कालीन बहिष्कृत अस्पृश्य समाजातील लोकांना त्यांनी त्या ठिकाणी घेतलं आणि काम केलं. आपल्याला माहित आहे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे जे होते त्यांना सत्यसुधारक हॉटेल काढून दिलं चहाचं, आणि त्या चहाच्या हॉटेलमध्ये शाहू महाराज स्वतः कोल्हापुरात असताना दररोज जायचे, बरोबरच्या लोकांना घेऊन जायचे आणि स्वतः गंगाराम कांबळेच्या हाताचा चहा प्यायचे. आणि हा खूप मोठा कृतिशील धडा शाहू महाराजांनी त्यावेळेला घालून दिलेला होता. तर अनेक सगळ्यात महत्वाची गोष्ट शाहू महाराजांची कुठली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व हे शाहू महाराजांनी भारताला दिलेलं आहे. म्हणजे शाहू महाराजांनी भारताचा घटनाकार हा भारताला दिला असं न्यायमूर्ती वैद्यांनी एका त्यांच्या लेखामध्ये म्हटलेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला लंडनवरून शिकून आले, ते बॅरिस्टर झाले, आणि त्याच्या अगोदर शाहू महाराजांनी त्यांचा कळालं की असं एक अस्पृश्य समाजातला युवक हा एवढी मोठी पदवी घेऊन आलेला आहे, तर मग शाहू महाराजांनी त्यांना स्वतः जाऊन मुंबईमधल्या त्या चाळीमध्ये शाहू महाराज स्वतः जाऊन भेटले, त्यांना कोल्हापुरात बोलवलं. कोल्हापूरमध्ये ज्या घटनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली मागच्या वर्षी, माणगाव परिषद, त्या बहिष्कृत परिषदेमध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर हे एक दिवस सर्व भारताचे नेतृत्व करतील असं एक आडाखा बांधला होता. आणि आपण आता बघतोय की बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे घटनाकारच नाहीत, तर आज संपूर्ण भारताचं नेतृत्व त्यांनी घटनेच्या माध्यमातून केलं. 6 मे 1922 हा दिवस महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरला.
याच दिवशी राजर्षी शाहू महाराज यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. पण आजही त्यांचे विचारमूल्य जपत समाजातील अनेक घटक कार्य करतायत. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीला न्यूज 18 लोकमतकडून अभिवादन.